इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातून 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। उल्हासनगर कॅम्प 4 येथे ही 2 बांगलादेशी नागरिक अनधिकृतरित्या वास्तव्यास होते। ठाणे शहरातील गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील एक पथक विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी नागरिकांचा शोध घेत होते। हा शोध घेत असताना त्यांना 2 महिलांवर संशय आला आणि त्यांना ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांच्याकडून बनावट बोगस कागदपत्र आढळून आले। या दोन्ही महिला भारतात अनधिकृतरित्या घुसखोरी करून मागील काही काळापासून राहत होत्या। उल्हासनगर कॅम्प 4 येथील अंबिकानगर आणि समता कॉलनी येथून या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। राबिया खान आणि हसीना बेगम अशी अटक आरोपींची नावे आहेत। राबिया ही समता कॉलनी येथे राहत होती, तर हसीना ही स्टेशन जवळील अंबिकानगर येथे राहत होती। हसीना आणि राबिया यांना आश्रय देणारे उत्तम पाटील आणि सुनील पाल यांचा शोध पोलीस घेत आहेत। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी उल्हासनगर शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की आपले घर कोणालाही भाडेतत्वावर देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला कळवावी आणि संबंधित व्यक्तीची पूर्णपणे खातरजमा केल्यानंतरच आपली खोली समोरच्या व्यक्तीस भाडेतत्वावर द्यावी। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा, आपल्या ठाणे शहराची गुन्हे शाखा ASTC पथक यांनी शोध घेतला असता त्यांना 2 महिलांबाबत संशय आला। त्याबाबत त्यांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्या बांगलादेशीच्या रहिवासी असून बनावट कागदपत्र किंवा घुसखोरी करून येथे निवास करताना मिळून आलेले आहे। त्यामुळे सदर पथकातील महिला हवालदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 249 हा वेगवेगळे कायदे, पारपत्र अधिनियम 1920 तसेच परकीय नागरिकांचा कायदा या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना 2 महिलांना त्यामध्ये अटक केली असून 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले आहे। ज्या घरमालकांनी यांना ते आश्रय दिलेला आहे त्यांच्यावरती सुद्धा आपण गुन्हे त्याच्यामध्ये आरोपी म्हणून त्यांना घोषित केलेला आहे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या उल्हासनगरच्या सर्व रहिवाशांना आवाहन करतो की आपण जे कोणी भाडोत्री ठेवाल, एकतर तुम्ही इथे सवय नाही लोकांना की पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती द्यायची, मी त्याबाबत गुन्हे पण दाखल करत आहे घरमालकांवर, परंतु आपण स्वतःहून पुढाकार घेऊन आपण जे भाडोत्री ठेवलेलं आहे त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आणि त्या व्यक्तीबाबतची बऱ्यापैकी खातरजमा करायला पाहिजे। आपल्याला जनरली त्यांच्या बोलण्यावरून त्वरित कळतं, सामान्य माणसाला सुद्धा कळणार की हा बोलतो कसा, कोणत्या परिसरातील राहणारा असेल। त्यामुळे आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याच्या घरमालकाला त्याच्यामध्ये अडचण होणार नाही।